ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर लवकरच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। मुंबईमधील जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरेंना बसणार धक्का। पक्षांतर करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून आमदार रवींद्र वायकरांवर दबाव हा एक प्रकारे दहशतवाद असल्याची राऊतांची टीका। तर वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक धमक्या आणि दबावांना बळी पडणार नाही, संजय राऊतांचं ट्विट। राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडे 5 आमदार आणि एका खासदाराचं प्रतिज्ञापत्र। यामध्ये खासदार अमोल कोल्हेंसह चेतन तुपे, किरण लहामटे, राजेंद्र शिंगणे, मानसिंग नाईक आणि अशोक पवारांचा समावेश। पवारांच्या आदेशानं प्रतिज्ञापत्र घेत असल्याचं सांगत आमची दिशाभूल करून अजित पवार गटानं प्रतिज्ञापत्र घेतलं, अशोक पवार आणि अमोल कोल्हेंचा आरोप। मी केलेल्या सर्वेनुसार राज्यामध्ये महायुतीचे 48 खासदार निवडून येतील, शिंदे गटाचे आमदार मंत्री उदय सामंत यांचा दावा। तर अजितदादांना पक्ष मिळाला ही लोकशाहीतील एक प्रक्रिया असल्याची ही प्रतिक्रिया। राजन साळवी आणि कुटुंबियांची अटकपूर्व जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव। सरकारी वकील उपलब्ध नसल्यानं आजची सुनावणी पुढे ढकलली। एसीबीनं दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी साळवींची याचिका। उरला सुरला पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे फिरतायत। आता ते जर मुंबईतल्या शाखा वाचवण्यासाठी फिरत असतील तर ते केवळ प्रॉपर्टी वाचवण्यासाठी फिरतायत, आशिष शेलारांची टीका। काँग्रेसचे माजी आमदार बाबा सिद्दीकींचा पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। ट्विट करत दिली माहिती, काही गोष्टी न बोलणंच योग्य, सिद्दीकींचं सूचक वक्तव्य। बाबा सिद्दीकी यांच्या काँग्रेस सदस्यत्वाच्या राजीनाम्यापूर्वीच होर्डिंग्ज। राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष प्रवेशाचे वरळीत लागले होर्डिंग्ज। आम्ही इतकी वर्ष ज्या परिवारात राहिलो तिथल्या काही गोष्टी समोर आणणं योग्य नाही। 10 तारखेला सभेचं आयोजन केलंय, आम्ही ज्या पक्षात जाणार आहोत त्या पक्षाची ताकद वाढवू, बाबा सिद्दीकींचं वक्तव्य। मागच्या 15 दिवसांपासून बावड्या होत्या ते आता जात आहेत। धर्मांध पक्षामध्ये बाबा सिद्दीकी जात आहेत। वडेट्टीवारांची बाबा सिद्दीकींच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया, काँग्रेसचं काही नुकसान होणार नाही, झिशान सोबत बोलू, वडेट्टीवारांचं वक्तव्य। मुंबईमध्ये काँग्रेस शिल्लक राहिली नाही आणि त्यामुळे सगळे पक्ष सोडून जातात। काँग्रेसला आणखी धक्के बसणार। आता इतकंच सांगतो की उद्धव ठाकरेंसोबत जाल तर पक्ष आणखी रसातळाला जाईल, आशिष शेलारांचा इशारा। सरकारी यंत्रणांना घाबरून सगळे पक्ष सोडून चाललेत, पण तुम्ही धर्मांध शक्तीच्या सोबत जातायत, मुंबई काँग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाडांचं वक्तव्य। कोकणातल्या दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबईतल्या शिवसेना शाखांना भेटी देणार। उद्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना उद्धव ठाकरे भेट देतील, तर शनिवारी दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघातील शाखांना देणार भेट। मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या हीच आमची मागणी, छगन भुजबळांची प्रतिक्रिया। हिम्मत असेल तर जरांगेंनी मंडल आयोग संपवून दाखवावा, भुजबळांचं जरांगेंना आव्हान। तर ज्या ओबीसींमधून जरांगे आरक्षण मागतात ते ओबीसी आरक्षण मंडल आयोगामुळेच मिळालं, इतकंही जरांगेंना कळत नाही, भुजबळांचं वक्तव्य। जरांगेंचं भुजबळांबाबत वादग्रस्त वक्तव्य, ताण घेऊ नको नाहीतर एक दिवस टपकवून जाशील। नाशकामध्ये सप्तशृंगी देवीचं दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जरांगेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंचा नाशिक दौरा सुरू, दौऱ्यादरम्यान जरांगेंनी घेतलं वणीच्या सप्तशृंगी देवीचं दर्शन। खानदानी ओबीसी असाल तर नाभिक समाजाची माफी मागा, तुम्ही कुणा एकाला नाही तर संपूर्ण समाजाला बोललेला आहात, जरांगेंचं भुजबळांना आव्हान। पाटील आहे म्हणूनच ओबीसी मध्ये येऊन दाखवलं, भुजबळांनी माझ्या नादी लागू नये, मंडल आयोग जाणार, मला चिथावणी देऊ नका, जरांगेंचा भुजबळांवर पलटवार। सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना फोन करून सगळे सोयरेबाबत आवाज उठवायला सांगा, मनोज जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। तर अधिवेशनामध्ये न बोलणाऱ्या आमदाराला दारातही उभं करू नका, नाशिकच्या दिंडोरीतील जाहीर सभेत जरांगेंचं वक्तव्य। पंतप्रधान मोदी ओबीसी असल्याबाबत 27 ऑक्टोबर 1999ची अधिसूचना दाखवून भाजपचं काँग्रेसला उत्तर, राहुल गांधींचं विधान हे पूर्णपणे असत्य असल्याचा भाजपचा दावा। तर नेहरू आणि गांधी परिवार ओबीसी विरोधी असल्याचीही भाजपची टीका। नागपुरामध्ये राहुल गांधींचा प्रतिकात्मक पुतळा जाळत भाजप युवा मोर्चाचं आंदोलन, पंतप्रधान मोदी ओबीसी नसल्याच्या राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध, माफी न मागितल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाकडे गेल्यानंतर जितेंद्र आव्हाडांची ठाण्यात बॅनरबाजी, घड्याळ चोरलं मात्र मनगट आमच्याकडेच, अजित पवार गटावर साधला निशाणा।
जितेंद्र आव्हाडांच्या डोक्यावर परिणाम झालाय, त्यांनी मानसोपचार तज्ज्ञांकडे जावं. ते काय बोलतात याचं मूल्यमापन मानसोपचार तज्ज्ञांनीच केलं पाहिजे. आनंद परांजपेंची टीका. पुण्यामध्ये महायुती सरकारच्या विरोधात ठाकरे गटाकडून सह्यांची मोहीम राबवत निषेध आंदोलन. उल्हासनगरमधील गोळीबार प्रकरण, भ्रष्टाचार, गुंडशाहीसह अनेक मुद्द्यांवर सामान्य नागरिकांचं म्हणणं ऐकण्यासाठी शनिवार चौकात राबवली मोहीम. अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचं प्रकरण. नवी मुंबई मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या कार्यालयावर स्थानिक भूमिपुत्र संघटनेचा मोर्चा. गजानन काळेंकडून घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त. निलंबित पोलीस अधिकारी प्रदीप शर्मांच्या घरी सकाळपासूनच आयकर विभागाची छापेमारी. यावेळी शर्मा कुटुंबीय आणि अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या वादामुळे आयकर विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकारी आणि महिला पोलिसांची टीम शर्मांच्या घरी दाखल. शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटलांच्या विरोधामध्ये पुणे पोलिसात तक्रार. कृषी विभागातील बड्या अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा आरोप. कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांच्याकडून तक्रार दाखल. कोल्हापूर नगरीमध्ये दानवेंचं चांगलंच स्वागत केलं जाईल. अंबादास दानवेंनी पोलीस अधीक्षकांची खरडपट्टी केल्यानंतर क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते एकवटल्यानं क्षीरसागर यांच्या इमारतीबाहेर पोलीस बंदोबस्त. अंबादास दानवेंनी कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस प्रमुखांना झापलं. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी वरपे कुटुंबियांना केलेल्या मारहाणी प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतला नसल्यानं दानवे संतप्त. पुण्यामध्ये मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बॅनरमधून राजकीय टोमणे. ढवळ्यापाशी बांधला पवळा, वाण नाही पण गुण लागला. बॅनरवर मजकूर. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक. पोलिसांनी नंतर काढले बॅनर्स. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाचा पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दावा. त्यामुळे काहीसा वाद निर्माण होण्याची चिन्ह. पक्ष कार्यालयाबाहेर 24 तास पोलिसांचा बंदोबस्त. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये भाजपच्या गाव चलो अभियानाला नितेश राणेंकडून सुरुवात. मोदी सरकारनं 10 वर्षात केलेली कामं जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियान. सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेल्यांशी संवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यामध्ये शिंदे गटाचे बॅनर. सेना भी तयार और सेनापती भी. बॅनरवरचा मजकूर. पुण्यामधील मनसे नेते वसंत मोरेंकडून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू. आता सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे. वसंत मोरे एक सोशल माध्यमावर स्टेटस. त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मनसेमध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याची चिन्ह. ठाण्यामधून पहिली आस्था स्पेशल ट्रेन. उत्तर मुंबईच्या रामभक्तांना घेऊन अयोध्येला रवाना. भाजप आमदार निरंजन डावखरे, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, संजीव नाईक यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते उपस्थित. आशा गट प्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाचे शहापूर ते मंत्रालय मोर्चा. आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मानधन आणि दिवाळी भाऊबीजेचा शासकीय आदेश लवकरात लवकर प्रत्यक्षात द्यावा या मागणीसाठी मोर्चा. शब्बीर अहमद अन्सारी यांच्या प्रवासावरती आधारित मंडलनामा पुस्तकाचं प्रकाशन सोहळ्याला मंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री महादेव जानकर, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर उपस्थित. आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मुंबईमधील गोरेगावमधील आरे चेक नाक्याजवळ मुंबई महानगरपालिकेविरोधात धरणे आंदोलन. रस्त्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा प्रहारचा आरोप. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ बचाव आंदोलनाला यश. शाळा आणि वाढीव क्षमतेसह दामोदर नाट्यगृह यांचं बांधकाम एकाच वेळी सुरू होणार. दीपक केसरकर यांनी दामोदर नाट्यगृहाच्या तत्काळ पुनर्बांधणीच्या दृष्टीनं सकाळी केली पाहणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.